आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी भेट देऊन उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली। आपत्कालीन स्थितीत सध्या कराड शहराला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। प्रशासनापुढे पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काही पर्याय आहेत, मात्र सद्यस्थितीला जुने पंपिंग स्टेशन सुरू करून रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत आज शहरातील 70% भागात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सूचना दिल्या असून नागरिकांनी अशा या आपत्कालीन स्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे। चव्हाण यांनी आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन चर्चा केली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। कराड शहराला तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी काय करता येईल याबाबत भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पालिका अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली। भविष्यातील धोका टाळण्यासाठी पाण्यातून जाणारी पाईपलाईन पुलालगत करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले। पाण्याविना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कृष्णा समूहाच्या माध्यमातून शहरात प्रत्येकी 1.5 तासाला सुमारे 35,000 लिटर पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले।